हॅलो आणि हाय. सकाळी सकाळी आज मॉर्निंग वॉकने सुरुवात केली. खूप दिवसानंतर वॉकला सुरुवात केलेली आहे आणि आजूबाजूच्या आजी आजोबांना त्यांना एवढ्या सकाळी उठून चालताना बघून थोडीशी इन्स्पिरेशन घेऊन हे कंटिन्यू करावं असं वाटलं. झाडावरती एक पोपट दिसला. हा माझ्या घराच्या बाल्कनीमध्ये एकदा तरी यावा हीच देवाकडे प्रार्थना. मग काय घरी आल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर इडली चटणीचा आज बेत होता आणि दुपारी होतं इडली सांबाराचा बेत. सो आय जस्ट लव प्रोसेस ऑफ स्लो कुकिंग. म्हणजे सांबार शक्यतो मला वेळ असेल तर कुकरला लावायला नाही आवडत. सो मस्तपैकी थोडं पाणी गरम केलं आणि डाळ सगळ्या भाज्या वगैरे शिजण्यासाठी ठेवून दिल्या. स्लो कुकिंग नाही म्हणता येणार, फास्ट गॅसवरती भांड्यामध्ये ते शिजत ठेवलेलं होतं आणि छान पद्धतीने ते शिजतही होत्या. सांबाराची तयारी एकीकडे पूर्ण होत असते दुसरीकडे मी चटणीची तयारी करून त्याला तडका दिला आणि नाश्त्यामध्ये खाल्ली इडली चटणी. आणि गेस करा दुपारच्या जेवणासाठी काय खाल्लं असेल? सांबार आणि इडली. सो आजचा मान होता इडलीसाठी. सकाळी पण इडली आणि दुपारी पण इडली, फक्त त्यांचा जोडीदार वेगळा होता. एक चटणी होती आणि दुपारी होती सांबार. सो असा मस्त कलर आलेला आहे आणि काय नाही. थँक्यू.